आता वेध लागले आहेत बारामती राहुरी विधानसभा मतदारसंघामधील पोटनिवडणुकीचे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे। आता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय। दोनही निवडणुका या बिनविरोध व्हाव्यात यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत असं त्यांनी म्हटलंय। खरं तर बारामती विधानसभा निवडणूक ही बिनविरोध होणार हे याआधीच निश्चित झालं आहे, कारण शरद पवार गटानं बारामतीमध्ये कुठलाही उमेदवार देणार नाही हे याआधीच स्पष्ट केलं आहे। मग आता राहिला प्रश्न राहुरीमधील निवडणुकीचा। ही निवडणूक बिनविरोध होणार का, या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। दरम्यान प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये, त्यामुळे थेट लढत होणार असं चित्र सध्या तरी दिसतंय। अक्षय कर्डिले हे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र। ते याआधी देखील राजकारणामध्ये सक्रिय होते, मात्र वडिलांच्या निधनानंतर त्यांची खरी इनिंग झाली आहे। वडिलांच्या निधनानंतर भाजपनं लगेचच जिल्हा बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती केली। जिल्हा परिषदेसाठी सुद्धा ते तयारी करत होते, मात्र आता थेट विधानसभेच्या मैदानामध्ये उतरण्यासाठी ते तयारी करू लागले। कर्डिलेंचे जावई अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप हे देखील कर्डिलेंच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत। तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी अक्षय कर्डिले यांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली आहे। अक्षय कर्डिले हा एक नौखा चेहरा आहे, मात्र वडिलांचा वारसा आणि सहानुभूती या जोरावरती ते नक्कीच निवडून येतील असा त्यांच्या समर्थकांचा विश्वास आहे। पण महाविकास आघाडीच्या मैदानामधील एक दिग्गज चेहरा प्राजक्त तनपुरे यांचं आवाहन ते कसं पेलवणार यावरच बरीच गणितं ठरणार आहेत। या चर्चेमधील आणखी एक मोठं नाव म्हणजे प्राजक्तदादा तनपुरे। 2019 मध्ये प्राजक्तदादा तनपुरे यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला होता आणि त्यांना मोठा धक्का दिला होता। दरम्यान आता शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर मतदारसंघामधील स्पेस मिळवण्यासाठी प्राजक्त तनपुरे यांनी देखील दंड थोपटले आहेत। मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। शरद पवार हे आमचे नेते जरी असले तरी कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेतल्यानंतरच निवडणुकीबाबत अंतिम निर्णय आपण जाहीर करणार आहोत असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय। तसेच नुकत्याच त्यांनी केलेल्या विधानांमुळे जो संभ्रम निर्माण झाला आहे तो देखील त्यांनी पत्रकार परिषद घेत दूर केलाय। राहुरीमध्ये तनपुरे विरुद्ध कर्डिले किंवा मग तनपुरे विरुद्ध विखे असा संघर्ष दशकांपासून सुरू आहे। पण जर सर्वच नेते एका पक्षामध्ये आले तर खालच्या स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी होऊन पक्षांतर्गत बंडाळी होऊ शकते आणि याचा फायदा मग तिसऱ्या आघाडीला किंवा अपक्षाला देखील होऊ शकतो। त्यामुळे राहुरीची निवडणूक ही राजकीय समीकरण बदलणारी ठरणार आहे।